नमस्कार. चला तर आज आमच्या शेतातील हिरव्या भाज्या कलेक्ट करूयात, छानपैकी भाजी बनवायला. आज पहिल्यांदा आपण जाऊयात मिरच्या बघायला. एकदम तिखट झणझणीत मिरच्या, आपण त्याचा मिरचा बनवणार आहोत. तर आता हे बघूया भेंडीचं झाड. याला खूप साऱ्या भेंड्या आलेल्या आहेत. ही देशी भेंडी आहे. याचा आपण पातळ भाजी बनवू शकतो. ही आहे देशी भेंडी. ही फक्त गावाकडेच मिळते. हिची आपण पातळ भाजी पण बनवू शकतो. ही तोडायला थोडी कठीण आहे, त्यामुळे मी चाकूने तोडत आहे. भेंड्यांचा कलर आपल्या नॉर्मल भेंडीपेक्षा वेगळा असतो, थोडा सफेद असतो आणि हाताला पण थोडंसं काय असं काटे काटेसारखं लागतं आणि शिजायलाही थोडा वेळ लागतो. त्याच्यात बिया थोड्या निबार असतात. निबार म्हणजे जाड जाड. आता मी आलेली पावट्याचा लाल पावटा आहे. पावट्याच्या शेतामध्ये त्याच्यात वेगवेगळे खूप सारे पावटे आलेले आहेत. मी आता तुम्हाला सोलून दाखवते. ह्याच्यामध्ये लाल कलरचा पावटा निघतो, पण अजून तो झालेला नाहीये, त्यामुळे तो अजून व्हाईटच आहे. खूप साऱ्या पावट्याच्या शेंगा आलेल्या आहेत. आपण ह्याची पातळ भाजी बनवू शकतो. टेस्टलाही खूप छान लागते. हा आहे श्रावणी घेवड्याचा वेळ. याला अजून शेंगा आलेल्या नाहीयेत, फुलं पण आलेली नाहीयेत. अजून त्याला वेळ आहे. श्रावणी घेवडा आहे. या 2 महिन्यात ह्याला शेंगा येतील. आपण आता टोमॅटोच्या झाडाकडे आलेलो आहे. त्याला खूप सारे लाल लाल टोमॅटो लागलेले आहेत. त्याच्या ओझ्याने पार झाड खाली पडून गेले. आमच्या आत्यांनी बांधलेत तशा तारा. हे बघा, छान छान टोमॅटो आलेले आहेत. आपण त्याची टोमॅटोची चटणी बनवूयात. कोबीची झाडं लावलेली आहेत 15-20 दिवसापूर्वी. अजून त्याला काही कोबी आलेल्या नाही. छोटे छोटे कांदे आताशी तयार व्हायला लागलेले आहेत. आणि एक जुनं झाड आहे, त्याच्यामध्ये कोबी आलेला आहे. थोडा खराब व्हायला लागला, तरी पण तुम्ही बघू शकता मस्त कोबी आलेला. हा आहे देशी पुदिना. आपल्या नॉर्मल पुदिन्यापेक्षा ह्याची पानं जरा लांब लांब आहेत आणि वास पण जरा स्ट्रॉंग येत आहे. ह्याची आपण छानपैकी पाणीपुरीची चटणी बनवू शकतो. बघा किती भरून आले. एक जरी काठी लावली तरी भरपूर होतो. हे आहे पालकाचं झाड. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी पानं काढून आपण ते झाड तसंच ठेवू शकतो आणि त्याला नवीन पानं फुटतात. त्यामुळे हे झाड उपटून टाकायची आवश्यकता नाही आहे. थोडी थोडी पानं काढून आपण वापरू शकतो आणि झाड 4-5 महिने टिकू शकतं. मस्त आलेली आहेत पानं ह्याला. इथे आपण पालकाची भाजी किंवा गरगटी भाजी छान बनवू शकतो. आंब्याचं झाड आहे हायब्रिड. छोट्यापणी त्याला आंबे येतात. ह्या झाडाला 2 वर्ष झालेले आहेत. आता बघा ह्याला थोडेसे मोहर आलेला आहे. छोटे छोटे आंबे लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता नवीन मोहर पण लागलेले आहेत. हे आहे वांग्याचं झाड. ह्याला खूप सारी अशी फुलं लागलेली आहेत. आता ह्याला वांगी येणार आहेत. हे बघा, असे छोटे छोटे वांगे लागतात सुरुवातीला. गावची वांग्याची भाजी खूप टेस्टी लागते. त्याला छोटं वांग आलेलं आहे. किती छान दिसतं बघा, मिनी वांग. त्या सासूबाई ह्या झाडाचे 2 वांगी काढून सुद्धा भाजी करू शकतात. भरपूर भाजी होते त्याची. हे आमच्या सासूबाईंनी लावलेल्या कोथिंबिरीची झाडं आहेत. धने लावलेले होते, त्याचे आता कोथिंबीर झालेले आहे. त्या खूप जगतात कोथिंबिरीला. त्यांना खूप आवडते कोथिंबिरीचं झाड. मस्तपैकी छान त्यांनी कोथिंबीर लावलेली आहे आणि त्या प्रत्येक भाजीमध्ये ही कोथिंबीर वापरतात. किती बघा छान हिरवी. अशा प्रकारे आम्ही आमच्या गावी
मिनी गार्डन बनवलेलं आहे, किचन गार्डन. त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऑर्गॅनिक भाज्या पिकवलेल्या आहेत आणि त्या आम्ही रोज यूज करतो. तुम्ही पण तुमच्या घरी जर शेजारी जागा असेल तर किचन गार्डन बनवू शकता आणि त्याच्यात छान छान भाज्या पिकवून घरच्या घरी तुम्ही भाज्यांचा आनंद घेऊ शकता. नमस्कार.